यशार्थाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात व्यासपीठावरती सर्वच माझे परिवाराचे सदस्य म्हणा, मार्गदर्शक म्हणा, इथे उपस्थित असलेले मनोहर पेडणेकर सर, सचिन कामतजी, विवेक गद्रेजी, संतोष पाटीलजी आणि ज्यांनी मला आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं ते माझे शाळेचे बालपणीचे मित्र संजय पवारजी, उपस्थित सर्व मराठी उद्योजक बंधू भगिनींनो, मराठी उद्योजक हा खरंच खूप बोलत असताना मनामध्ये मन भरून येतं आणि आनंद होतो असा एक शब्द आहे. कालपासून विवेक, मी कालपासून हा माझा तिसरा कार्यक्रम आहे ज्याच्यावरती उद्योग या विषयावरती मी बोलतो. मध्ये मध्ये जाऊन टीव्हीवरती बोलत राहतो इतर विषयांवरती, पण काल संध्याकाळी शिवाजी नाट्य मंदिरमध्ये संजय यादवरावांनी कोकणातील मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथे बोलायची संधी मिळाली. आज सकाळी पुण्यामध्ये सांगलीमध्ये मराठी उद्योजकांचा एक मेळावा होता, तिथे बोलायची संधी मिळाली आणि आता यशार्थच्या माध्यमातून या ठिकाणी मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून इथे बोलायची संधी मिळाली. राजकीय भाषण करत असताना तारतम्य न ठेवता बोललं तर चालतं आणि जेवढं तारतम्य बिघडतं तेवढं भाषण जोरात जातं, परंतु व्यवसायावर बोलत असताना तसं नसतं. आपण निश्चितपणे काय बोलतो आहोत, आपण काय करणार आहोत आणि आपलं ध्येय धोरण काय आहे याची निश्चितता असली पाहिजे. मनोहर सरांनी जसं सांगितलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार का आणि केली का, तर तुमच्या विचाराची इन्व्हेस्टमेंट ही पहिली आहे जी तुम्हाला स्वतःला तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या विचाराची इन्व्हेस्टमेंट करायची. व्यवसाय करत असताना व्यवसाय छोट्यातून मोठा होतो, मोठ्याचा अजून मोठा होतो, परंतु ते करत असताना तुम्ही जे ध्येय साध्य करायचं ठरवलं आहे ते तुम्ही ठरवलं आहेत का हा निश्चितपणे विचार तुम्हाला करायला पाहिजे.